तर मित्रांनो, हे होते चंद्रपूर किल्ल्याचे 4 ऐतिहासिक दरवाजे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण विदर्भातील ऐतिहासिक आणि वैभवशाली शहर चंद्रपूरची सफर करणार आहोत. पूर्वी चांदा म्हणून ओळखले जाणारे हे शहर गोंड राजाची राजधानी होती आणि आजही आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभा आहे. चला तर मग जाणून घेऊया चंद्रपूरच्या 4 ऐतिहासिक दरवाजाची रंजक कहाणी आणि जवळपास 6 शतकापासून जपला गेलेला हा चंद्रपूरचा असा वारसा. वर्ष 1437च्या सुमारास गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह शिकार करण्यासाठी जंगलात गेले असताना त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. एक ससा शिकारी कुत्र्याला घाबरण्याऐवजी त्याचाच पाठलाग करत होता. त्या भूमीतील धैर्य आणि शक्ती पाहून राजाला वाटले की ही जागा राजधानीसाठी योग्य आहे. त्यानंतर त्यांनी आपली राजधानी बल्लारपूरवरून येथे हलवली आणि इसवी सन 1437 ते 1450च्या दरम्यान चंद्रपूर किल्ला भक्कम तटबंदी, बुरुज आणि 4 भव्य दरवाजाचे बांधकाम करण्यात आले. सुमारे 600 वर्षाचा इतिहास लाभलेला चंद्रपूर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ल्यापैकी एक मानला जातो. एकेवेळी संपूर्ण जुने शहर या तटबंदीच्या आत बसलेले होते. आजही जटपुरा, अंचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा हे 4 ऐतिहासिक दरवाजे गोंड राजाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. चला तर मग जाणून घेऊया चंद्रपूरच्या या 4 ऐतिहासिक दरवाजाची रंजक कहाणी आणि जवळपास 6 शतकापासून जपला गेलेला हा गौरवशाली वारसा. आता आपण पोहोचलो आहोत जटपुरा गेट जवळ. हा चंद्रपूर किल्ल्याचा उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार होता. जुन्या काळी व्यापारी, प्रवासी आणि सैन्य याच मार्गाने शहरात प्रवेश करत होते. आजही चंद्रपूरची ओळख म्हणून जटपुरा गेट प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक त्याला शहराचे प्रतीक मानतात. आता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट. गोंड राजाच्या काळात बांधण्यात आलेले हे गेट चंद्रपूर किल्ल्याच्या 4 प्रमुख दरवाजापैकी एक आहे. पूर्वी शहराच्या सुरक्षेसाठी या दरवाजाला खूप महत्व होते. शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या अंगी जपून उभे असलेले जटपुरा गेट आजही चंद्रपूरच्या वैभवशाली भूतकाळाची साक्ष देत आहे. जर तुम्हालाही चंद्रपूरच्या इतिहासाची आवड असेल तर नक्की या गेटला भेट द्या. असा होता हा चंद्रपूरचा मुख्य प्रवेश गेट, जटपुरा गेट. आता आपण चाललोय दुसऱ्या गेटकडे, तर कंटिन्यू राहा. मित्रांनो, आपण आता उभे आहोत चंद्रपूरच्या ऐतिहासिक अंचलेश्वर गेट समोर. हा दरवाजा चंद्रपूरच्या पूर्वेकडे आहे. गोंड राजाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा दरवाजा जवळपास 500 वर्षाहून अधिक जुना आहे. याच्या शेजारी असलेले अंचलेश्वर मंदिर आणि गोंड राजाच्या समाध्या सुद्धा आहेत. जुना चांदा शहरात प्रवेश करणाऱ्या या दरवाजाचे अनेक ऐतिहासिक घटना पाहिलेल्या आहेत. हे आहे चंद्रपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे अंचलेश्वर गेट. चंद्रपूरच्या 4 प्रमुख दरवाजापैकी एक हे महत्वाचे प्रवेशद्वार आहे. जवळच असलेल्या अंचलेश्वर मंदिरामुळे या गेटला अंचलेश्वर गेट असे नाव पडले. तर मित्रांनो, असा होता हा अंचलेश्वर गेट. तर आता या अंचलेश्वर गेटच्या समोरच एक अंचलेश्वर मंदिर आहे, तर चला बघूया.
हे आहे चंद्रपूरचे प्राचीन अंचलेश्वर मंदिर. भगवान शिवांना समर्पित असलेले हे मंदिर भक्ताच्या श्रद्धेचे महत्वाचे केंद्र आहे. शांत वातावरण आणि ऐतिहासिक महत्वामुळे येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. चंद्रपूरला आलात तर अंचलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. हर हर महादेव. तर हे आहे प्राचीन चंद्रपूरचं अंचलेश्वर मंदिर. तर आता आपण इथून निघाले आहोत तिसऱ्या गेट जवळ, बिनबा गेट जवळ. नमस्कार मित्रांनो, आता आपण चंद्रपूरच्या प्रसिद्ध बिनबा गेटला आलो आहेत. हे गेट चंद्रपूर किल्ल्याच्या 4 ऐतिहासिक दरवाजापैकी एक आहे. गोंड राजाच्या काळात बांधण्यात आलेलं हे गेट चंद्रपूरच्या शहराच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देते. गेटचा इतिहास असा की बिनबा माळी यांच्या स्मरणार्थ या दरवाजाला बिनबा गेट असे नाव देण्यात आले. आजही हे गेट चंद्रपूरच्या गौरवशाली वारशाची आठवण करून देते. तर आता बिनबा गेट झाल्यानंतर आपण जाणार आहोत पठाणपुरा गेटकडे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत. हे आहे चंद्रपूरच्या ऐतिहासिक किल्ल्याचे शेवटचे आणि पठाणपुरा गेट. गोंड राजाच्या काळात बांधलेले हे प्रवेशद्वार शहराच्या रक्षणासाठी महत्वाचे मानले जात होते. आजही हा गेट 4ही गेटपेक्षा मजबूत आहे आणि चंद्रपूरच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो. पठाणपुरा परिसराच्या दिशेने असल्यामुळे या दरवाजाला पठाणपुरा गेट असे नाव पडले. पूर्वी या मार्गाने व्यापारी, प्रवासी आणि सैन्याची ये-जा होत आहे. त्यामुळे हे गेट शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात होते. आज शेकडो वर्षानंतरही हे ऐतिहासिक गेट चंद्रपूरच्या वैभवशाली इतिहासाची आणि गोंड राजाच्या स्थापत्य कलेची साक्ष देत अभिमानाने उभे आहे. तर मित्रांनो, हे होते चंद्रपूर किल्ल्याचे 4 ऐतिहासिक दरवाजे: जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, पठाणपुरा गेट आणि बिनबा गेट. प्रत्येक दरवाजा चंद्रपूरच्या समृद्ध इतिहासाची आणि गोंड राजाच्या वैभवाची साक्ष देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणासोबत.